नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। भरपूर सारे विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की सर व्हेरीफाय पी-एन-एल काय असतं, ते कशा पद्धतीने एखाद्याने दाखवलेलं पी-एन-एल हे खरं आहे का खोटं आहे ते ओळखायचं। तर त्याबद्दल आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेरीफाय पी-एन-एल पाहण्याची गरज का पडत आहे, तर त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा। सर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ब्रँड न्यू स्कॉर्पिओ कार। आपल्या फॉलोअर्सची डिमांड आहे की त्यांना आपला व्हेरीफाईड पी-एन-एल बघायचा आहे। ओके, थँक्यू सो मच। या आता पाहत आपण आपलं व्हेरीफाईड पी-एन-एल हे माझं झिरोचं अकाउंट आहे आणि तुम्ही इथे क्लिक कराल तिथे पाहता तुम्ही की माझं नाव पण आहे आणि कन्झ्युमरमध्ये आपण गेलो आहे। त्यानंतर आपल्याला जायचं आहे रिपोर्ट्समध्ये पी-एन-एलमध्ये जायचं आहे। पी-एन-एल गेल्यानंतर आपल्याला फीचरने ऑप्शनमध्ये आणि इथे गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे 1 ऑगस्ट 1 जुलै टू 24 ऑगस्ट करायचं आहे। त्यानंतर क्लिक केलं पहा इथेपर्यंत हा माझा पुन्हा क्लिअरली 2 महिन्याचा पी-एन-एल आहे। त्यामध्ये फक्त एकच दिवस लॉस आहे। ठीक आहे, आता तुम्ही म्हणता की एक दिवस लॉस म्हणजे खूप मोठा असेल तर तुम्ही जाऊन इथे चेक करू शकता। पाकिट लॉस आहे 391 रुपये, फक्त 391 रुपये लॉस आहे। बाकी सर्व मी ग्रीनमध्ये आहे आणि तुम्हाला सर्व वाटत असेल की मी काय केलं, माझी हिस्ट्री काय आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता। पहा हे माझा पी-एन-एल आहे, कशा प्रकारे मी याच्यामध्ये एंट्री घेतल्या, कशावर एक्झिट केलं, हे सर्व आहे आणि टोटल किती पेजेस आहे 4 ते 5 पेजेस आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचं नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मार्केटमध्ये पैसा कमवायचा आहे किंवा शेअर मार्केट शिकायचं आहे तर दिलेल्या नंबरला कॉल आणि मेसेज करा आणि आपली सीट बुक करा। ओके, थँक्यू सो मच। व्हिडिओ पुढच्या तर मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे की जी शेअर मार्केट शिकवत आहे, तर त्या व्यक्तीने काय केलं आहे, स्वतःचं ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी काय केलेलं आहे, स्वतःचं 2 महिन्याचं व्हेरीफाय पी-एन-एल दाखवलेलं आहे। तर ह्या व्यक्तीने स्वतःचं व्हेरीफाय पी-एन-एल दाखवलं, परंतु हे खरं आहे का खोटं हे कसं ओळखायचं, तर हा स्क्रीनशॉट पहा। तर ह्या व्यक्तीने काय केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने एडिटिंग केलेली आहे, फक्त एका ठिकाणी पकडला गेला। ती म्हणजे काय की जे ओरिजिनल ॲप्लिकेशन बघता की ह्या ठिकाणी की तिथं काय दिलेलं आहे, म्हणजे एखादा तुम्ही ट्रेड घेतल्याच्यानंतर चार्जेस लागतात, चार्जेस नंतर अदर क्रेडिट अँड डेबिट चार्जेस लागतात आणि त्यानंतर तुमचं नेट रिअलाइज पी-एन-एल असतं। तर ह्या व्यक्तीचं पाहिलं तर पूर्णपणे झिरो आहे। व्हेरीफाय पी-एन-एलमध्ये त्याचं नेट रिअलाइज झिरो आहे, चार्जेस पण झिरो आहेत, अदर डेबिट चार्जेस पण झिरो आहेत आणि नेट रिअलाइज पण झिरो आहेत। तसं हे एक दुसरं पाहिलं तर यामध्ये काय आहे, चार्जेस आहेत, नेट रिअलाइज आहे आणि जो अदर चार्जेस लागलेले ते आहे। तर अशा 2 पद्धतीने हे प्रॉफिट दाखवलेलं आहे। त्यानंतरनं तुम्ही खाली पाहिलं तर त्या व्यक्तीच्या जवळ 60,000, 70,000, 80,000 अशा प्रत्येक वेळेसच्या पोझिशन आहेत। म्हणजे त्या व्यक्तीला 60,000 प्रॉफिट झाला आहे, 70,000 प्रॉफिट झाला आहे, 80,000 लॉस झाला आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने प्रॉफिट आणि लॉस झालेलं दाखवलेलं आहे। परंतु ह्या प्रत्येकाची बेरीज केली तर सर्व गोष्टी 0-0 दिसत आहे। पण माझं म्हणणं एवढंच आहे की इथं की जर ह्या व्यक्तीला भरपूर सारा प्रॉफिट लॉस झालेला आहे, ती व्यक्ती लॉसमध्ये किंवा 0-0 जरी बेरीज येत असेल तर त्याला जे ब्रोकेज चार्जेस लागलेले आहेत ते 0-0 का आहेत, कंपनीने ह्याला लाईफ टाईम ब्रोकेज फ्री केलेलं आहे का, बरं ब्रोकेज फ्री होऊ द्या पण गव्हर्नमेंटचे टॅक्सेससुद्धा द्यावं लागतात ना, तर याचे पूर्णपणे हे 0 आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे क्लोन ॲप्लिकेशन आहे। म्हणजे झिरोदा, अपस्टॉक, यम स्टॉक जे डिस्काउंट ब्रोकर आहेत, ह्या ब्रोकरसारखे काय केलेलं आहेत की क्लोन ॲप्लिकेशन आलेले आहेत। या ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही काय करू शकता, समोरच्याला लाखो रुपयांचं प्रॉफिट दाखवू शकता की मला आज 1.5 लाखाचं प्रॉफिट झालं आहे, 40 लाखाचं झालं आहे, 1 कोटीचं झालं आहे, 10 कोटीचं झालं आहे, जसं तुमच्या मनाला वाटेल की तेवढं तुम्ही समोरच्याला प्रॉफिट झालेलं दाखवू शकता। आणि ह्या व्यक्ती काय करत आहेत, अशाच पद्धतीने समोरच्या व्यक्तींना लाखो रुपयांचं प्रॉफिट दाखवत आहेत आणि स्वतःचे कोर्सेस विकत आहेत। आणि जी भोळीबाबळी जनता आहे की ज्यांना शेअर मार्केटचं काहीच माहीत नसतं, खरं खोटं, आणि अशा व्यक्तींना काय वाटतं खरोखरच ह्या व्यक्तीला भरपूर सारा प्रॉफिट होत आहे, ही व्यक्ती महिन्याला 10, 11, 15, 20, 25 लाख रुपये कमवत आहे। यदा कदाचित आपण सुद्धा या व्यक्तीकडे क्लास लावला तर आपल्याला सुद्धा या व्यक्तीसारखाच प्रॉफिट होऊ शकतो। तर आता आपण येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे, व्हेरीफाय पी-एन-एल काय आहे आणि तो कसा ओळखायचा। तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर जवळपास गेल्या 350 दिवसाचा तुम्हाला माझा व्हेरीफाय पी-एन-एल दिसून येईल आणि पाहायला मिळेल। प्रत्येक दिवशी मी कोणता ट्रेड घेतलेला आहे, कोणत्या पद्धतीने मला प्रॉफिट झालेला आहे आणि कशा पद्धतीने मला लॉस झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा व्हेरीफाय पी-एन-एल पाहायचा आहे, ती व्यक्ती खरोखरच प्रॉफिटेबल आहे किंवा लॉसमध्ये आहे ते पाहण्यासाठी समोरच्या व्यक्तीला काय करा, तुझी व्हेरीफाय पी-एन-एलची लिंक मला शेअर कर, एवढंच बोला। जर त्या व्यक्तीने स्वतःची अशी व्हेरीफाय पी-एन-एल लिंक तुम्हाला पाठवून दिली तर समजून जा ती व्यक्ती प्रॉफिटेबल असू शकते किंवा स्वतःचा व्हेरीफाय पी-एन-एल दाखवायला समर्थ आहे। यदा कदाचित ती व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की मी माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करू
करू शकत नाही, तुला पाहायचं असेल तर माझ्या ऑफिसला ये, किंवा असल्या फालतू गोष्टी करायला माझ्याकडे टायमिंग नाही आहे, एवढा टायमिंग नाही आहे की मी तुला माझा व्हेरीफाय पॅनल पाठवून, तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नसेल ठेवायचं तर नको ठेवू. तर अशी व्यक्ती फ्रॉड असू शकते, ती स्वतः लॉसमध्ये असू शकते. त्यामुळे ती स्वतःचा व्हेरीफाय पॅनल तुम्हाला दाखवायला घाबरत आहे. कर नाही त्याला डर कशाला. जर मला डर असतो, मी घाबरलो असतो, तुम्ही माझा व्हेरीफाय पॅनल कधीच शो नसता केला, कारण मी लॉसमध्ये आहे. याला कदाचित मी लोकांना माझा लॉस दाखवला तर लोक माझ्याकडे शेअर मार्केटशी काय येतील. लोक विचार करतील की साला हाच लॉसमध्ये आहे, जर आपण ह्याच्याकडे शेअर मार्केटचा क्लास शिकला तर आपले लाखो रुपये पाण्यासारखे असे स्वाहा होऊन जातील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला काय असतं, स्वतःचं प्रॉफिट दाखवायचं असतं की मी प्रॉफिटेबल आहे, मी लाखो रुपये कमवत आहे. त्यामुळं ही लोकं काय करतात, अशा डमी ॲप्लिकेशनचा वापर करतात आणि लाखो रुपयांचं प्रॉफिट तुम्हाला दाखवतात. व्यक्ती नवीन असतात, भरपूर लोकांना शेअर मार्केटमध्ये काहीही माहीत नसतं, व्हेरीफाय पॅनल काय असतं, खोटं प्रॉफिट खरं प्रॉफिट यातला काही संबंध माहीत नसतो. त्यामुळे त्या व्यक्ती काय करतात, असल्या व्यक्तींच्या दाखवलेल्या आमिषाला बोलतात आणि स्वतःचा पैसा ह्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतात, ह्यांचा क्लास विकत घेतात आणि ह्यांनी शिकवलेल्या ज्ञानाच्या जोरावरती शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला चालू करतात. आणि ह्या व्यक्ती काय करतात, त्यांच्या ज्या स्ट्रॅटर्जी असतात ना, साहजिकच त्या स्ट्रॅटर्जीने स्वतःला लॉस झालेला असतो आणि ह्या व्यक्ती त्या स्ट्रॅटर्जी तुम्हाला शिकवतात आणि साहजिकच त्या व्यक्तींचा लॉस झालेला असतो आणि तुम्हालाही साहजिकच त्या स्ट्रॅटर्जीने लॉस होणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुमचा होतो लॉस. नंतर तुम्ही बोंबा काय म्हणता, खरोखरच शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केटमधून पैसा कमवता येत नाही, शेअर मार्केटमध्ये फक्त फसवण्याचे धंदे आहेत, यामध्ये फक्त जो शेअर मार्केट शिकवतो तो लखपती बनतो, परंतु जो शिकतो आणि जो शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करतो तो भिकारी आहे. लक्षात ठेवा. एका व्यक्तीचं उदाहरण द्या मला की बाबा एखाद्या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आहेत, ते 1 लाख रुपये 10 सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. 10 सेक्टर म्हणजे कोणते, IT सेक्टर, मेटल सेक्टर, निफ्टी सेक्टर, फार्मा सेक्टर, असे वेगवेगळे जे 10 सेक्टर आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये 10,000 हजार रुपये चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, फंडामेंटल टेक्निकली ॲनालिसिस केले, तो स्टॉक चांगल्या प्रॉफिटेबल आहे, गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये त्यांनी चांगले रिटर्न दिलेले आहे, त्याचा PE रेशिओ चांगला आहे आणि कन्सिस्टन्सली ग्रो होत आहे, कंपनी कोणत्याही प्रकारे कर्ज नाही, कंपनी डेबिट फ्री आहे. अशा कंपनीमध्ये तुम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आत्ता त्या स्टॉकची प्राईस मायनसमध्ये आहे. अशी एखादी व्यक्ती मला सांगा की 1 लाख रुपये 5 वर्षापूर्वी अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि ती व्यक्ती सध्या लॉसमध्ये आहे. तुम्हाला काय हवं आहे की शेअर मार्केटमध्ये आल्या काय करायचं आहे की भरपूर सारा 1 लाख रुपये टाकायचा आहे, FNO ट्रेडिंग करायची आणि एका महिन्यामध्ये 1 लाखाचे 2 लाख करायचे. साहजिकच प्रत्येकच व्यक्तीचे एका महिन्यात लाखाचे 2 लाख झाले असते तर आज भरपूर साऱ्या कंपन्या बंद पडल्या असत्या, कोण काम करायलाच तयार नसतं, कुणी रस्त्यावर वडापाव विकले असते, एखादा शेअर मार्केटचा क्लास लावला असता, एखादं लाख रुपयाचं कॅपिटल कुठनं तरी उसणं किंवा लोनवर क्रेडिट कार्डवर घेतलं असतं, मस्तपैकी 1 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये लावले असते, दुसऱ्या महिन्यात डबल झाले असते, परत ते डबल पैसे लावले असते, लाखाचे 2 लाख, 2चे 4, 4चे 8, 16चे 16, 32चे 64, असे करोडो रुपये झाले असते. त्यामुळे लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे पेशन्स. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये आज पैसा लाख रुपये लावला तर लगेच उद्या डबल टिबल चौबल होईल अशी अपेक्षा धरू नका. त्याला ठराविक काळ जाणं गरजेचं असतं. फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिस करून एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं. हा ठीक आहे, यदा कदाचित एखादा स्टॉक येस बँकेसारखा असू शकतो जो फंडामेंटली सुद्धा स्ट्रॉंग आहे, PE रेशिओ चांगला आहे, कन्सिस्टन्सली ग्रोसुद्धा होत आहे, परंतु अचानक तो ढासळला. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट 10 जागेवर केलेली आहे, 1 लाख रुपये 10 जागेवर लावलेले आहेत. म्हणजे एका स्टॉकमध्ये 20% प्रॉफिट झालं, एका स्टॉकमध्ये 35% झालं, एका स्टॉकमध्ये 20% मायनसमध्ये गेला, तर ॲव्हरेजली तुम्ही प्रॉफिटमध्येच असाल. त्यामुळे स्वतःचा पैसा काय करा, डिव्हाइड करून इन्व्हेस्टमेंट करा. एकाच जागेवर इन्व्हेस्टमेंट करू नका. एकाच जागेवर इन्व्हेस्टमेंट केली, यदा कदाचित त्या कंपनीला काही प्रॉब्लेम झाला, काही फसवणूक झाली तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ज्या व्यक्तीकडे क्लास लावणार आहेत त्या व्यक्तीचं 1 वर्षाचं व्हेरीफाय पॅनल चेक करा, ती व्यक्ती प्रॉफिटेबल आहे का नाही ते चेक करा, त्या व्यक्तीच्या स्ट्रॅटर्जी अभ्यासा, हळूहळू शेअर मार्केटमध्ये अभ्यास करा. त्यानंतर स्वतःने जो कष्टाने कमवलेला पैसा आहे तो हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला चालू करा. व्याजाने किंवा क्रेडिट कार्डवरून किंवा कुणाकडून उसने घेऊन पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. यदा कदाचित ते पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि तुम्हाला लॉस झाला आणि त्या व्यक्तीने जर पैसे महागारी मागितले किंवा क्रेडिट कार्डचा हप्ता आला, त्यावेळेस तुम्हाला तो लॉस बुक करून ते पैसे तुम्हाला द्यावे लागतील. साहजिकच तुम्हाला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लॉस ॲक्सेप्ट करावा लागू शकतो. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? अशाच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर शेअर मार्केटच्या रिलेटेड जे नवीन माहिती आहे की कशा पद्धतीने लोकांना फसवलं जातं, कशा पद्धतीने लोकांबरोबर स्कॅम केला जातो, याची माहिती आपण सांगत असतो. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.